नैराश्यातून पतीनं पत्नी, मुलगा आणि मुलीवर हल्ला केल्याची घटना 6 नोव्हेंबर 2017 रोजी घडली होती। या हल्ल्यात दीपाली शिंदे आणि मुलगी वैभवी शिंदे यांचा मृत्यू झाला होता, तर मुलगा प्रेम शिंदे गंभीर जखमी झाला होता। या खटल्याची सुनावणी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश क्रमांक 3 एस तांबे यांच्या न्यायालयात झाली। जिल्हा सरकारी वकील विवेक शुक्ल यांचा युक्तिवाद आणि साक्षीदारांच्या साक्षी ग्राह्य मानून न्यायालयानं अजित शिंदेला दोषी ठरवत आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली। हातकणंगले तालुक्यातील जुने पारगाव इथं अजित शिंदे हा पत्नी दीपाली, मुलगी वैभवी आणि मुलगा प्रेम यांच्यासह राहत होता। अजित हा दारू पिऊन कुटुंबियांना मारहाण करत होता। कामधंदा नसल्यानं तो नैराश्याच्या गर्तेत गेला होता। 6 नोव्हेंबर 2017 रोजी पत्नी दीपालीनं नाश्ता लवकर केला नाही, तसंच मुलगी वारंवार बाहेर खेळायला जाते आणि मुलगा किरकिर करतो, या कारणावरून अजितनं तिघांना कुऱ्हाडीच्या दांड्यानं अमानुष मारहाण केली होती। या हल्ल्यात तिघेजण गंभीर जखमी झाले होते। दरम्यान गंभीर जखमी असलेल्या दीपाली यांनी पोलिसांना जबाब दिला होता, मात्र उपचारादरम्यान रात्री तिचा मृत्यू झाला। त्याच दिवशी दीपाली यांचा भाऊ मधुसूदन कांबळे यांनी वडगाव पोलिसात अजित शिंदे विरोधात तक्रार दिली होती। दरम्यान 14 नोव्हेंबर 2017 रोजी वैभवीचा मृत्यू झाला, तर मुलगा प्रेम हा डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे वाचला। या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक यशवंत गवारी यांनी केला, तसंच न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं। जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एस तांबे यांच्या न्यायालयात खटला चालला। जिल्हा सरकारी वकील विवेक शुक्ल यांनी या प्रकरणी 16 साक्षीदार तपासले। वैद्यकीय अधिकारी विजयकुमार गाढवे तसंच इतर साक्षीदारांच्या साक्षी, जबाब आणि विवेक शुक्ल यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयानं अजित शिंदे याला पत्नी दीपाली, मुलगी वैभवी यांच्या खुनाबद्दल तसंच मुलगा प्रेम याच्या खुनाचा प्रयत्न केल्याबद्दल दोषी ठरवलंय। न्यायालयानं आज निकाल जाहीर करत अजित शिंदेला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे।